हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नगरपरिषदेतील दीपक बेडगे आणि उदय पाटील या दोन स्वीकृत नगरसेवकांनी भाजप आमदार राहुल आवाडे यांनी दिलेल्या 6 महिन्यांच्या मुदतीत आपला राजीनामा दिला। त्यामध्ये प्रसिद्ध पैलवान नगरसेवक दीपक बेडगे यांनी 12 जुलैला आपला राजीनामा नेत्यांकडे सुपूर्द केला आणि 14 जुलैला त्यांचं निधन झालं। आता लवकरच नव्या निवडी होणार आहेत। हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेनेनं निर्विवाद वर्चस्व निर्माण करत नगराध्यक्ष पदासह 19 जागा मिळवल्या, तर विरोधी मनसेचे जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील यांच्या श्री अंबाबाई आघाडीचे 2 नगरसेवक निवडून आले होते। नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांनी नूतन नगरसेवकांच्या 12 जानेवारी रोजीच्या पहिल्या विशेष सभेत स्वीकृत नगरसेवकपदी जवाहर साखर कारखान्याचे संचालक सूरज बेडगे यांचे बंधू आणि प्रसिद्ध पैलवान दीपक बेडगे तसंच उदय पाटील यांच्या निवडी केल्या होत्या। त्यांना 6 महिन्यांची मुदत आमदार राहुल आवाडे यांनी दिली होती। त्यानुसार मुदत संपल्यानं नगरसेवक दीपक बेडगे आणि उदय पाटील यांनी 12 जुलै रोजी आपला राजीनामा नेत्यांकडे दिला। दरम्यान राजीनामा दिल्यानंतर 2च दिवसांनी नगरसेवक दीपक बेडगे यांचं निधन झालं। आता नवीन होणाऱ्या स्वीकृत नगरसेवक निवडीत आमदार राहुल आवाडे हे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देतील अशी अपेक्षा आहे। त्यासाठी भाजपचे जुने कार्यकर्ते राजू राठोड, नेताजी निकम, राजू पटेल, योगेश कळंत्रे, प्रताप मेथे यांची नावं चर्चेत आहेत।